हो. सावनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या प्रचाराचे शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये जितकेही उमेदवार या निवडणुकीमध्ये सहभाग घेत आहेत ते नागरिकांपर्यंत जाऊन या ठिकाणी जनसंपर्क साधण्याचा प्रयास करून 2 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या वेळी जास्तीत जास्त मतं आपल्याला कशी मिळतील यासाठी प्रयत्नरत आहे. प्रभाग क्रमांक 10 सर्वसाधारण महिला अपक्ष उमेदवार सौ छायाताई देवीदासजी पाटील या आज आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ताई आपल्याला कशा प्रकारे जनतेचे समर्थन मिळत आहे. भरपूर मिळत आहे आणि आपल्याला सगळ्यात मेन गोष्ट रोड नाल्या आणि बरेच लोकांच्या समस्या आहेत, त्यांची आपल्याला सगळ्या समस्या आपल्याला हल करायच्या आहेत आणि त्यांच्यासोबत आणि ते आमच्यासोबत राहून आम्हाला कामं करायची आहेत. मागच्या 20-25 वर्षापासून इथे काँग्रेस आणि BJPची सातत्यानं सत्ता आलेली आहे. नगर विकास आघाडी नावाची आघाडी आहे जी 20-25 वर्षापासून सावनेरमध्ये आहे आणि तरीही त्यांना या ठिकाणी उचित असा विकास त्यांना साधता आला नाही आणि त्यामुळे आपण बघत आहे की सावनेरमध्ये कधी इतके अपक्ष उमेदवार उभे नाही राहिले आणि यावेळेस इतके अपक्ष उमेदवार उभे राहिले. याबद्दल आपण काय म्हणाल? नाही, ते कसं आहे, ते येतात निवडून जातात पण ते काहीच कामं करून जात नाही. लोकांच्या समस्यासुद्धा सोडत नाही आणि ते काहीच नाही करून राहिले. एवढ्या वर्षापासून आले ते, पण कोणाची गरज आहे, काही आहे, कोणाच्या समस्या आहेत त्यासुद्धा म्हणजे त्या करून नाही राहिलेल्या आहेत. सामान्य नागरिकांचे आरोप असा आहे की काँग्रेस BJPचे जे नेते लोक आहे फक्त नगर परिषदेचे ठेकेदार बनून राहिलेले आहे. हे आपल्याला योग्य वाटते का? नाही, हे बरोबर आहे. ठेकेदार बनूनच राहिले, लोकांच्या समस्या सोडवून नाही राहिल्यात. लोकांच्या काय गरजा आहेत ते पण ते ऐकत नाही. बस निवडणुकापुरत्या येतात आणि निवडणूक झाली की ते आपापल्या घरी बसतात. पण असं नाही की लोकांच्या काही समस्या आहेत, कोणाला विचारणार, रोडाची गरज आहे, नालीची गरज आहे, कोणाच्या आरोग्याची काही आहे किंवा फवारणी आहे, काही आहे, असं काहीच नाही करत ह्या एरियामध्ये. विनीत भाऊ, आपण पण सामाजिक कार्यकर्ते राहिलेले आहे आणि या भागामध्ये सातत्याने काम करत आहे, तर आपण काय सांगाल या निवडणुकीच्या माध्यमातून? माझे एकच मत आहे की मी जे काम करत आलो आहे मी त्याच निमित्तानं मी माझ्या प्रभाग 10मधील महिला पुरुष सर्व नागरिकांना एक नम्र विनंती करत आहे. मी जे काम करत आलो त्या कामानिमित्त मला एक वोट द्यावं आणि माझी मम्मी माझी महिला उमेदवार मधून सौ छाया देवीदास पाटील यांनी प्रचंड बहुमतांनी विजय करा. काम करत आलो, काम करत राहू. आपण मतदारांना काय संदेश देऊ इच्छिता आजच्या प्रसंगी? नाही, मतदारांना एकच सांगणं आहे माझं की मला निवडून द्या. तुमच्या ज्याही समस्या आहेत त्या आम्ही सगळ्या सोडवण्याच्या या तयारीमध्ये आहे. चला ताई, धन्यवाद. तर या होत्या छायाताई देवीदासजी पाटील. धन्यवाद. ऐसी अपडेट्स और भी पाने के लिए सोशल भारत 24 न्यूज़ को अभी सब्सक्राइब करें.